आज आपण कुरकुरीत कांदा भजी कशी करतात ते थोडक्यात अगदी अगदी छोटीशी 10 मिनिटाच्या आत होणारी ही रेसिपी मी आज तुम्हाला दाखवणार आहे. झटपट कुरकुरीत कांदा भजी. पाऊस सुरू झाला की अगदी असं बाहेर पाऊस पडतोय आणि आपल्याला असं भजी खायची म्हणजे नाही का असं ओढ लागली तर आपण अगदी सहज सोप्या पद्धतीने करू शकतो. तर चला मी आज तुम्हाला कुरकुरीत कांदा भजी कशी करतात झटपट ते दाखवत आहे. चला आपण रेसिपीकडे वळूया. नमस्कार, मी रुपाली. आयन पूर्ण किचन मध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे. आता पावसाळ्याचा सीझन पण सुरू होत आहे आणि असंही सगळ्यांना आवडतात कांद्याची भजी. तर आपण आज कांद्याची भजी करणार आहोत. तर त्याच्यासाठी मी 2 मोठे कांदे पातळ कापून घेतलेले आहेत. असे उभे कापून घ्यायचे आणि उभे कापल्यानंतर असं ते हाताने मोकळे करायचे. अगदी 10 मिनिटात होणारी सोपी रेसिपी आणि सगळ्यांना आवडेल अशी आणि कुरकुरीत भजी होतात या पद्धतीने जर केली तर. आणि घरगुती साहित्यातूनच होणार आहे. आपल्याला वेगळं असं काही घ्यायचंच नाहीये त्याच्यामध्ये. असा पूर्ण पण ह्याच्यासाठी एक आहे की कांदा मात्र पातळ, जेवढा आपण पातळ चिरून घेऊ ना तेवढी भजी खूप चांगली होतात. आता आपण असं करत असताना कांद्याला थोडंसं पाणी सुटतं, त्याच्यामुळे आपल्याला पाणी देखील खूप जास्त घालायची गरज नाहीये. आपण हा कांदा पूर्ण मोकळा करून घेणार आहोत. आता आपला कांदा चांगला मोकळा असा सुटसुटीत झालेला दिसतोय बघा. तुम्ही पाहू शकता. हे पीठ भिजवत असताना मी एका बाजूला तेल देखील कढईत तापत ठेवलेले आहे. आता ह्याच्यामध्ये काय काय घालून घ्यायचं? ह्याच्यामध्ये 1 चमचा ओवा घालून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर 2 चमचे आपण कॉर्नफ्लॉवर पावडर घालणार आहोत. आता जर कॉर्नफ्लॉवर पावडर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ देखील घालू शकता. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण 1 कप बेसन घालून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण अर्धा चमचा लाल मिर्च पावडर घालून घेणार आहात. थोडीशीच हळद घालणार आहोत आणि चवीपुरता आपण म्हणजे थोडीशी चव येण्यासाठी, वास येण्यासाठी आपण हिंग घालून घेणार आहोत. आणि आपल्याला जसं लागेल तसं आपण गरजेनुसार मीठ घालून घेणार आहोत. आणि हे पीठ आपल्याला पूर्णपणे ना नुसतं विदाऊट पाण्याने पूर्ण कालून घ्यायचंय की जेणेकरून हे मसाला पीठ एकत्र सगळं व्यवस्थित लागेल. आपल्याला जास्त पाण्याची गरज देखील नाहीये. आपण ह्याला एवढं असं कालवून घ्यायचं ना की जे पीठ मीठ लावलं होतं ना आपण ह्याच्यात, तिखट मीठ टाकलंय ना त्यालाच पाणी सुटतं हा मोकळा कांदा असल्यामुळे. आणि जेवढं हे आपण मोकळं ठेवू ना तेवढं कुरकुरीत भजी जास्त होतात. आता मी पाण्याचा एक थेंब देखील नाही घातलेला, पण तरी तुम्ही पाहू शकता आपलं पीठ किती ओलसर झालेलं आहे. काही वेळेला तर पाण्याची गरज देखील नसते कारण कांद्याला पाणी सुटतं. पण तरी देखील इथे आहे ना मी 1 कप पाणी घेतलेलं आहे. ज्या कपाने आपण पीठ घेतलं तेवढंच पाणी घेतलेलं आहे. आता ह्यातलं पण पाणी मी अगदी खूप पाणी व्हायला नको म्हणून जो आपण चमचा घेतो त्या चमच्यानेच थोडं थोडं करून घालणार आहोत. कारण जास्त पाणी झालं तर भजी कुरकुरीत होणार नाही. तुमच्याकडे जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ देखील घालू शकता. आता मी अजून 1 चमचा घालत आहे पाणी. आपल्याला 2 चमचेच पाणी खूप झालेलं आहे कारण पीठ आपल्याला घट्ट ठेवायचंय. जेवढं पीठ घट्ट असेल तेवढे भजी कुरकुरीत होतात. आता हे आपण पूर्ण नुसतं कालवत राहणार आहोत. जेवढं कालवू तेवढं पाणी सुटत राहील ह्याला. खूप सोपी आहेत करायला. अगदी 10 मिनिटं देखील लागणार नाहीये तुम्हाला हे करायला घरी रेसिपी. माझी ही रेसिपी आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा. तर पाहू शकता आपलं पीठ व्यवस्थित झालेलं आहे. आता आपण हे तळून घेऊया भजी. आता आपलं तेल तापलेलं आहे. ह्यात आपण एकतर आहे ना असं गोल करून सोडू शकतो किंवा आपण असंही देखील टाकू शकतो. आपल्याला जसं येतील तसे आपण भजी करू शकतो. पण गॅस पूर्ण बारीक ठेवायचा. मी पूर्ण बारीक ठेवलेला आहे गॅस. नंतर वाढवायचा आहे. सुरुवातीला भजी ही पूर्ण मंद गॅसवरच तळायची आहेत. माझं तेल जरा जास्तच तापलेलं आहे. तुम्ही एवढं नका तापू, त्यामुळे भजी लगेच लाल होतात. करायला अगदी सोपे आहेत. 10 मिनिटं देखील लागत नाहीत करायसाठी. बाहेर पावसाचं वातावरण आणि अशी गरम गरम कांदा भजी आणि चहा
किती छान वाटतंय ना. हे आपण सॉस बरोबर देखील खाऊ शकतो, किंवा घरी पाहुणे आले ना, अशी गरम गरम कांदा भजी तळून त्यांच्या समोर ठेवल्यावर किती छान वाटतंय ना. असं इमॅजिन केलं तरी किती छान वाटतंय. मग अशी खूप तेल तापलं होतं, त्याच्यामुळे थोडी झटकन लाल झाली भजी. आता मी पूर्ण बारीक गॅसवरच ठेवलेली आहे. आता मी थोडासा गॅस वाढवत आहे, मीडियम करत आहे. आता मी पूर्ण मोठा करत आहे गॅस. सुरुवातीला फक्त बारीक आणि मध्यम गॅसवर भजी तळून घ्यायची आणि नंतर मोठा करायचा गॅस, म्हणजे भजी एकदम कुरकुरीत होतात. पण तुम्ही पूर्ण मंद गॅसवर तळत बसला तर मग तेलकट होतात खूप भजी. मग तुम्हाला आवाज येत असेल किती कुरकुरीत झालेत. पीठ भिजवण्यासाठी आपल्याला फक्त 2च चमचे पाणी घालावं लागलेलं आहे, कारण आपण जेवढा पातळ कांदा कापतो त्याच्यामुळं त्याला पाणी सुटतं आणि तेवढ्या ह्याच्यातच आपलं पीठ भिजवून व्यवस्थित होतं. आणि वरून आपण जास्त पाणी घालत नाही, म्हणूनच आपली भजी खूप कुरकुरीत होत असतात. त्यामुळे हे लक्षात ठेवा की एक्स्ट्राचं पाणी जास्त घालायचं नाहीये. पण कदाचित तुमच्याकडून जर समजा चुकून थोडंसं जास्त पाणी पडलं तर त्याच्यासाठी काय करायचं, मी इथं कॉर्नफ्लॉवर वापरलेलं आहे, तर तुम्ही परत थोडासा कॉर्नफ्लॉवर घालू शकता किंवा तांदळाचं पीठ देखील घालू शकता. पण बेसन देखील जास्त घालायचं नाही. शक्यतो पाणी व्यवस्थितच घालायचं, कारण पाणी जेवढं कमी तेवढी कुरकुरीत भजी. आपली भजी पण ही छान गोल्डन रंगाची अशी छान तळून झालेली आहे. मी आता हे काढून घेते आणि तुम्हाला एका प्लेटमध्ये दाखवते कसे झालेत ते. वा, काही छान दिसत आहेत ना भजी. तुम्ही पाहू शकता आपली भजी किती छान झालेली आहेत. आणि आवाज पण तुम्हाला किती खळखळीत येत असेल बघा. एकदम कुरकुरीत झालेली आहेत, प्रत्येक भजी कडक झालेली आहेत. नक्की ट्राय करा तुम्ही ही माझी रेसिपी. माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका, कारण त्याच्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन नवीन पुढचे परत व्हिडिओ लगेच मिळतील. तर कशी वाटली माझी रेसिपी नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.